टाकली करून एक गाव आहे तिथून बिलॉंग करतो. बरं. आणि आज भारताला स्वतंत्र होऊन लगभग 75 ते 76 वर्ष झाली, पण आज बघायला गेलं तर आमच्या गावात आज बी रस्ते नाही आहे. तर आम्ही अशा व्यक्तींना निवडून आणणार जे व्यक्ती साधारण ते साधारण व्यक्तीसाठी म्हणजे विचार करणार. आणि आमच्या साईडला बी एक रस्ते नाही आहे त्या म्हणजे रस्ते बनवून देणार अशी आमची मागणी आहे. शहरी भागात तर विकास होतोय, भारत स्वतंत्र जर झालं आहे, पण आज अगर बघायला गेलो तर ग्रामीण एरियात जसं हे ग्रामीण जो एरिया आहे, डोंगर पायथ्याची जे गावं आहे तिथं आज बी विकास नाही आहे, रस्ते नाही आहे, पाण्यासाठी बी आम्हाला अडचण येते, दवाखान्याचे काय प्रॉब्लेम राहतात तरी आम्हाला म्हणजे पायी पेशंटला घेऊन यावं लागतं. तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. कोण निवडून येईल? हिना गावीत का गोवाल पाडवी? असं काय डायरेक्ट आम्ही कमेंट नाही देऊ शकणार की गोवाल पाडवी किंवा हिना गावीत, पण अशी व्यक्ती म्हणजे यायला पाहिजे जे साधारण ते साधारण व्यक्तीचा बी विचार करतील. ओके, धन्यवाद. त्यांनी ग्रामीण भागातील दैना सांगितलेली आहे. भौतिक सुविधा मिळाव्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. काय नाव तुमचं? नाव काय? सुनील. काय वातावरण काय लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण चांगलं आहे. हा, चांगलं आहे. बीजेपी आहे. बीजेपीला मतदान करणार. बीजेपी पण कार्यकर्ता पण चांगला पाहिजे. बरोबर. कोणी जास्त कामं केली, आमदार का खासदार? आपले आमदार पण चांगले काम करतात, राजेदादा पाडवी. आणि खासदारांचे काय तेवढं आपल्याकडे लक्ष नाही आहे. हे विकास करतात. खासदारांचं लक्ष नाही. खासदारांचं कामाकडे लक्ष नाही असं म्हणतात ते. आमदारांची कामं चांगली आहेत.